शौर्य 11 सायन. चला मॅच चालू करायची आहे. गावदेवी स्टार अंधेरी त्यांच्या विरुद्ध शिवनेरी माहीम संघाने टॉस जिंकला. पहिला बॉलिंग करण्याचा निर्णय घेतला गेलाय. आणि टॉस बॉक्सचे इथे बसले त्यांनी सर्वांनी इकडे या. तिकडे कोणी बसणार नाहीये. जेवढे कमिटी मेंबर्स तिकडे बसले त्यांनी सर्वांनी इकडे या. शिवनेरी माहीम आपला एक प्लेअर पाठवा. शिवनेरी माहीम आपला प्लेअर अजून आलेला नाहीये. माहीम मध्ये असून आपण शिवनेरी माहीम संघाने आपण पाहिलं तर पहिला फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला गेला. आमचे कॅमेरामॅन कॅमेरा वर्क करतायत. सो नॅशनल स्पोर्ट्सला पण आपण ही क्रीडा स्पर्धा लाईव्ह पाहू शकतो. बोलत मॅचच्या दिशेने एक जबरदस्त मॅच असणार आहे. ही देखील शिवनेरी माहीम त्यांच्या विरुद्ध गावदेवी स्टार अंधेरी. स्ट्राईक एंडला अभि आणि नॉन स्ट्राईक एंडला सुमित. बॉलिंगसाठी पहिली ओव्हर घेऊन अक्षय. माहीमचा महाराज चषकाचा पहिला दिवस. पहिल्या दिवसातील 5वी मॅच आपण पाहत आहोत. एका साईडला माहीमचा संघ आहे, एका साईडला अंधेरीचा संघ आहे. बेस्ट फॉसेस बेस्ट. बॉलिंगसाठी पहिली ओव्हर घेऊन अक्षय. स्ट्राईक एंडला अभि. पहिलाच बॉल ठरवून खेळले गेले. पहिलाच बॉल नो बॉल. सायडमचं नो आहे. अंपायर्स काही तुम्हाला रूल्स फॉलो करून क्रिकेट खेळावं लागणार आणि अंपायर्स तिथे मात्र पकडलं आणि नो बॉल मात्र दंडित केलाय. या बॉल देखील स्वीप खेळण्याचा प्रयत्न केला परंतु तिकडे डॉट बॉल. सुरुवात चांगली केली अक्षयने. पहिला एक्स्ट्रा नंतर त्यानंतर डॉट बॉल येतोय. पुन्हा एकदा अक्षय बॉलिंगसाठी स्ट्राईक एंडला अभि आहेत. गावदेवी स्टार अंधेरी. पुन्हा एकदा सिंगल रन मिळेल. तीन रन झाले धाव फलकावर. अक्षयची सुरुवात मात्र जास्त वेळ घेऊ नका फिल्डिंग टीम माहीम संघ. या बॉल देखील आपण पाहता पुन्हा एकदा सिंगल रन. स्ट्रायकर लेफ्टी बॅटर सुमित. या बॉल देखील ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न केला. एकदा पुन्हा एकदा फटका फसतो. येईल तिकडे आपण पाहता डॉट बॉल. जबरदस्त कमबॅक केला अक्षयने पण. गावदेवी स्टार अंधेरी.
या बॉलवर देखील थोडीशी मिसफील्ड पाहिली गेली, परंतु बघता बघता रन्स तिकडे कंप्लीट होत आहेत. या बॉलवर समोर खेळले गेलेत फिल्डर. हो हो, जबरदस्त एफर्ट्स दिले गेले, खूप चांगली फिल्डिंग पाहिली गेली डीप मध्ये. केदार तिकडे होते, जबरदस्त एफर्ट्स दिले केदारने, फिल्डिंग केदार. बघता बघता पहिल्या ओव्हरचा खेळ समाप्त झाला आणि रन झालेत 8. माहीमचा महाराष्ट्र चषक 2026 हे 16व पर्व आहे. फिल्डिंग टीम जास्त वेळ घेऊ नका प्लीज. पहिली ओव्हर समाप्त झाली, रन झालेत 8. बॉलिंगसाठी आपण पाहिलं तर यश येत आहेत. स्ट्राईक एंडला बॅटर अभि. दुसरी ओव्हर चालू आहे. लेफ्टी बॅटर या बॉलवर स्लोअर बनवा. गुड बॉल, जबरदस्त पिचिंग पाहिली गेली यश आणि बॅटरला थांबवलं. बॉल ऑफ द मॅच, काय बॉल रोल केले, फिंगर रोल केले तिकडे, जबरदस्त पिचिंग करत असताना आतमध्ये आणला बॉल आणि बॅटरला मात्र जागेवरच थांबवलं. गुड बॉलिंग यश. दुसरी ओव्हर देखील शांत आपल्याला पाहायला मिळते. 9 रन झाले आतापर्यंत. गावदेवी स्टार अंधेरी त्यांच्या विरुद्ध आपण पाहिलं तर शिवनेरी माहीम. जो संघ जिंकेल तो मात्र फाईट करेल दीपेश दत्ता 11 सायन्स संघासोबत. स्ट्राईक एंड लेफ्टी बॅटर सुमित. या बॉलवर देखील आपण पाहतो व्हाईट बॉल. या बॉलवर फटका फसला गेलाय. यशला यश मिळत आहे. बॅटर आउट. सुमितला बाहेर जावं लागेल. पहिला फटका लागतो आपण पाहिलं गावदेवी स्टार अंधेरी. न्यू बॅटर अभिषेक. नवप्रकाश तरुण मित्र मंडळ आयोजित ही 16वं पर्व ह्या क्रीडा स्पर्धेचं पहिला दिवस या क्रीडा स्पर्धेचा आपण पाहत आहोत.
मॅच चालू करायची आज सर्व मित्र देखील या क्रीडा स्पर्धेचा आनंद घेण्यासाठी आज आवर्जून आले आहेत आणि युट्यूबवर देखील आज नॅशनल स्पोर्ट्स लाईक क्रीडा स्पर्धा आपण दरवर्षी क्रीडा स्पर्धा येत असते. लेट्स प्ले मॅचला सुरुवात करत आहोत आपण. स्ट्राईक एंडला अभिषेक, बॉलिंगसाठी यश. या बॉल देखील ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न केला गेला. खेळाडू आहेत तिकडे आणि त्याच्या हातामध्ये बॉल जाऊन विसावतोय. येईल डॉट बॉल. 4 बॉल 10 रन झालेत. बॅटिंग करत असताना गावदेवी स्टार अंधेरी. या बॉलवर हवेत खेळण्याचा प्रयत्न केला होता, थोडा फटका बसला गेला. डबल माइंड झाले थोडे अभिषेक आणि 1 रन मिळेल. सर्व आज आमचे मांडेवर देखील अगदी काही मॅचचा आनंद घेतात आणि आमचे सर्व प्रेक्षक वर्ग क्या बात आहे, गॅलरीतून देखील या मॅचचा आनंद घेत आहेत. क्रिकेट प्रेमी, क्रिकेट लव्हर्स. या बॉल स्वीप खेळायचा प्रयत्न केला गेला. क्विक स्टंपिंग, बॅटर आउट. अभिला बाहेर जावं लागेल. खूप चांगला बॉल कलेक्ट केला गेला. केदारने खूप जबरदस्त बॉल कलेक्ट केला गेला. उटकी केदार. सो 2 ओव्हरचा खेळ समाप्त झाले. रन झाले 11. उर्वरित 18 चेंडूचा जुनी खेळ आहे. न्यू बॅटर चेतन आणि बॉलिंगसाठी वेदांत. केदारने पण एक जबरदस्त किपिंग केली गेली. बॉलिंगसाठी वेदांत, स्ट्राईक एंडला अभिषेक, नॉन स्ट्राईक एंडला चेतन. व्हाईट बॉल. बारा रन्सवरती 2 विकेट गेले आहेत. गावदेवी स्टारने सुरुवात थोडी चांगली सिंगलनी केली, परंतु रन्स मात्र करावे लागतील. थोडे रन्स 35-40 रन्स पर्यंत टार्गेट करणं गरजेचं. या बॉल देखील बॉक्स आउटच्या रूपामध्ये आपण पाहिलं तर अभिषेकला पण बाहेर जावं लागेल. बॅटर आउट. न्यू बॅटर शैलेश. अभिषेकचा थोडा फटका पण बसताना पाहिला गेलाय. स्ट्राईक एंडला पण पाहिलं तर शैलेश. यावर देखील आतमध्ये आणला, बॉल टॅप करण्याचा प्रयत्न केला गेला आणि तिकडे सिंगल रन मिळेल. थर्टीन 13 रन झाले धाव फलकावरती. या बॉलवर देखील आपण पुन्हा एकदा सिंगल रन मिळेल. वेदांतने पण चांगली पिचिंग करत असताना मॅचला एक चांगली कलाटणी दिली आहे. शैलेश आणि चेतन इनिंग पुढे घेऊन जाणं गरजेचं आहे. 30-32 पर्यंत टार्गेट जरी सेट करणं खूप महत्वाचं आहे. ग्राउंडवरती शैलेश आणि चेतन ही जोडी बॅटिंग करते. स्ट्राईक एंडला शैलेश. या बॉलवर चिकी रन, सेन्सिबल सिंगल पाहिला गेला. 1 रनने मात्र धावफलक पुढे जाईल. 15 रन झाले धावफलकावरती.
या बॉल टॉप एज घेतली गेले. खेळाडू आहेत तिकडे यशने एफर्ट्स दिले परंतु रन्स सिंगल मेल. काही काळ बॉल हवेत होता. 16 रन्स आले धावफलकावरती. गुड बॉलिंग वेदांत चांगली बॉलिंग केली या ओव्हरमध्ये आतापर्यंत. या बॉल देखील पुन्हा टॅप करण्याचा प्रयत्न केला गेला. रन्स मात्र तिकडे सिंगल मेल. गुड बॉलिंग वेदांत. पहिल्या 3 ओव्हरचा खेळ संपत आले. रन झाले 17. या ओव्हरमध्ये फक्त आणि फक्त 6 रन खर्च करत असताना इकॉनॉमी बॉलिंग केली वेदांतने. गुड बॉलिंग. या बॉल देखील आतमध्ये आणलाय बॉल. अठरा रन्स. यशला पुन्हा एकदा बॉलिंगसाठी जबाबदारी दिली गेली. चौथी ओव्हर. या बॉल समोर उडावला गेलाय. स्टँड अँड डिलिव्हर. वा सुपर से ऊपर. जबरदस्त टायमिंग करत असताना बॅटर चेतन. टन टनाटन टन. चेतन जबरदस्त टायमिंग करता चेतनने. हँडसम 6. यस स्वागत केलं गेलं. जबरदस्त टायमिंग केलं चेतनने. वा हवाई सफर. समोर खेळत असताना आपण पाहिलं तर स्टँडर्ड लेवर 6 रन मिळतात. 24 रन झाले धावफलकावरती. गावदेवी स्टार अंधेरी. या बॉलवर देखील पुन्हा एकदा यशचा एक जबरदस्त लेग ब्रेक. 25 रन झालेत बॅटिंग करत असताना गावदेवी स्टार. ह्या 6 ने मात्र अंधेरी संघ आता मॅच मध्ये आलाय. जबरदस्त कामगिरी केली चेतनने. त्याला शैलेश साथ देत आहेत. रन झालेत 25 रन्स वरती बॅटिंग करत असताना गावदेवी स्टार अंधेरी. या बॉलवर फ्लिक केला गेलाय. कॅच खोलून दिली. बॅटर आउट. संतोषने एक इझी कॅच पकडली आहे आणि शैलेशला बाहेर जावं लागेल. न्यू बॅटर मयुरेश. ट्वेंटी 27 रन झालेत.
1 टू गो. शेवटचा बॉल आहे. या बॉल देखील पुढे खेळण्याचा प्रयत्न केला गेला तर परंतु इकडे व्हाईट बॉल. मॅच पुन्हा एकदा आपण पाहिलं तर शांत होताना पाहायला मिळते. एक्स्ट्रा रन्स मात्र कंट्रोल करावे लागतील यशला. 29 रन झालेत बॅटिंग करत असताना गावदेवी स्टार मॅच मध्ये आले. शेवटच्या अजूनही 7 बॉलचा खेळ शिल्लक आहे. पहिल्या इनिंगचा मध्ये 35-36 पर्यंत स्कोर इझिली जाऊ शकतो. या बॉल देखील समोर खेळण्याचा प्रयत्न केला गेला. फटका थोडा फसतोय. खेळाडू आहेत तिकडे आणि झेल टिपला गेलाय. बॅटर आउट. शेवटचे 6 बॉल बाकी आहेत. संकेतने एक जबरदस्त कॅच पकडली गेली. तिकडे कठीण होतं थोडं परंतु चांगली बॉडी बॅलन्स केलं. चांगलं स्वतःला तिकडे मेंटेन ठेवलं आणि मात्र एक जबरदस्त कॅच. 29 रन्सवरती 4 विकेट गेलेत. चला फिल्डिंग टीम थोडं घाई करा. या बॉल देखील समोर खेळण्याचा प्रयत्न केला गेला. एफर्ट्स दिले तिकडे यश आहेत आणि नॉन स्ट्राईक एंडला मात्र इकडे बॅटरला बाहेर जावं लागेल. बॅटर आउट. शेवटची ओव्हर खूप महत्वाची आहे. फिनिशिंग टच देणं गरजेचं आहे. चेतनने एक जबरदस्त बॅटिंग केली आहे. यावर देखील ऑफ ट्रॅकर बॉल समोर खेळले गेले. जम्प केला संतोष. दुसरी कॅच पकडली संतोषने. गुड कॅच संतोष.
स्ट्रायकेटला शाहिद 33 फायटिंग टार्गेट ओपन केलं गेलं बॅटिंग करत असताना टीम गावदेव स्टार अंधेरी. वा जबरदस्त एक लेग ब्रेक पाहायला गेला. गुड बॉल. खूप चांगला बॉल स्पिन केला रोहितने. शिवनेरी माहीम परिसर देखील अंडर ओपनला एक वेगळा क्रेज आणि ह्या ग्राउंडवर माहीमकरांचा नेहमी दबदबा राहिला. भल्या भल्या संघांना माहीमकरांनी पण या ग्राउंडवर धक्के दिलेत. त्यामुळे या ग्राउंडवर खेळताना तुम्हाला अनुभव खूप गरजेचा आहे. भले समोर 6 आहे परंतु तो 6 मारणं पण कठीण आहे. मग अशी 2 बॉल 12ला 2 6 सर्वांना वाटलं गेले की काय, परंतु हर्ष निगांत यांनी चांगले एफर्ट्स दिले होते. या बॉलवर लेग ब्रेक आणि चेतनला गोल फिरवलं. अगदी माहीमवरून शिवाजी पार्कात बॉल स्पिन केला. जबरदस्त लेग ब्रेक. चेक केलं जाईल. रिव्ह्यू घेतलाय. ओके, वाईटचा नाही, पुढे पकडल्याचं चेक करायचं आहे. इट्स अ विकेट. फेअर डिलिव्हरी वाईट पण नाहीये, सो विकेट असेल. चला बॅटिंग लाईन पाठवायचे शिवनेरी माहीम आणि टार्गेट आहे मॅचला जिंकण्याकरिता 35. बने आमच्या इकडे उपस्थित राहिले गेले आहेत. हॅलो. दोन्ही संघांना विनंती आहे की लवकरात लवकर सामन्याला सुरुवात करायची आहे. शिवनेरी संघाने आपले बॅट्समन पाठवायचे आहेत. आपल्याकडे थोडंसं टाइम लिमिट आहे. अजून एक मॅच बाकी आहे.
चला सामन्याला सुरुवात करायची आहे. लवकरात लवकर सामन्याला सुरुवात करायची आहे. आपल्याला अजून एक मॅच खेळवायची आहे. थोडंसं आपल्याकडे वेळेचं बंधन आहे. माझ्या पोटावर पाय तुझ्या पोटावर नाही देणार. माझ्याकडे पोट केवढं आहे बघ, मलाच ते भेटणार आहे. शिवनेरी माहीम संघ, माहीमकर तुम्ही जास्त वेळ घेताय. चेक. शिवनेरी माहीम संघ बॅटिंग लाईनअप पाठवा लगेच. 35 रनचं टार्गेट आहे मॅचला जिंकण्याकरिता. शिवनेरी माहीम संघ आपला एक प्लेयर पाठवा. आपला प्लेयर पण आलेला नाहीये प्लीज. शिवनेरी माहीम दादा 2 वेळा अनाउन्समेंट केलं यार. नाही तर पेनल्टी देणार भाऊ. 2 रनची पेनल्टी देणार त्यांना. बाहेरच्या लोकांना वाटेल की माहीम आहे म्हणून त्यांना ऍडजस्ट करताय. प्लीज तुम्ही पण असं करू नका. सर्व टीम्स माहीमचे जेवढे खेळणार आहेत आपण पण डिसिप्लिननी खेळणं गरजेचं आहे. स्ट्राइक एंडला केदार, नॉन स्ट्राइक एंडला उमेश. पहिली ओव्हर घेऊन शामी. पहिला बॉल हलक्या हाताने टाकण्याचा प्रयत्न केला गेला परंतु आपण तिकडे सिंगल रन मिळेल. 35 रनची गरज आहे मॅचला जिंकण्याकरिता शिवनेरी माहीम. त्यांच्या विरुद्ध गावदेविस्तार अंधेरी अशी मॅच चालू. जो जिंकेल तो मात्र दीपेश दत्ता 11 सायन्स संघासोबत फाईट करेल. कुठे ना कुठेतरी ही मॅच आपण पाहिलं तर हा बॉल देखील आपण पाहिलं तर ऑफ स्टिकच्या बाहेर व्हाईट बॉल. स्ट्राइक रेटला आपण पाहिलं तर बेटर केदार आहेत. या बॉल ठरवून खेळले. हलकासा ऑफकट केला गेला. आपण पाहिलं तिकडे जबरदस्त पिचिंग पाहिली गेली. गुड बॉलिंग शामी. हलकासा बॉल आतमध्ये आणण्याचा प्रयत्न केला गेला शमीने मात्र तिकडे थांबवलं. येईल आपण पाहतो डॉट बॉल. चेक केलं चला वाईट साठी.
ओके ओके. इट्स अ व्हाईट बॉल आहे. एज नाहीये, व्हाईट बॉल आहे. या बॉल देखील ठरवून खेळले गेले. सिंगल रन मात्र तिकडे इझिली मिळेल. 1 रनचे मात्र धावफलक पुढे जाईल. 4 रन झाले धावफलकावरती. 30 रनची अजूनही गरज आहे मॅचला जिंकण्याकरता शिवनेरी माहीम. त्यांच्या विरुद्ध जर आपण पाहिलं तर गावदेवी स्टार अंधेरी असा हा सामना चालू आजच्या दिवसातील 5वा सामना. स्ट्राईक केला बॅटर उमेश. या बॉल देखील एज घेतली गेली परंतु सिंगल रन तिकडे मिळेल. सुरुवात चांगली केली केदार आणि उमेशने. इकडे देखील पुन्हा एकदा कट करण्याचा प्रयत्न केला गेला परंतु डॉट बॉल येईल. शेवटचा बॉल आहे पहिल्या ओव्हरचा. या बॉल देखील कट करण्याचा प्रयत्न केला गेला. पुन्हा एकदा आपण पाहिलं तर सिंगल रन मिळेल. पहिली ओव्हर समोर चालले रन झाले 7. शमीने एक जबरदस्त ओव्हर टाकली पहिल्या ओव्हरमध्ये फक्त आणि फक्त 7 रन खर्च करत असताना 24 बॉल मध्ये 28 रनची गरज. थोडं स्पीडअप करायचं आहे फिल्डिंग टीम. सात रन झाले धावफलकावर. 24 बॉल मध्ये 28 करायचे आहेत. स्ट्राईक गेला बॅटर आहेत केदार. 24 चेंडूने 28 धावांची गरज आहे. बॉलिंगसाठी मयुरेश. 24 बॉल 28 करायचे आहेत. या बॉलवर देखील आपण पाहिलं तर व्हाईट बॉल. 24 बॉल मध्ये 27 रनचं समीकरण आहे मॅचला जिंकण्याकरिता.
या बॉल देखील थोडा वेगात टाकण्याचा प्रयत्न केला गेला परंतु सिंगल रन मिळेल. मॅच थोडीफार आता मात्र बॅटिंग टीमने शिवनेरी माहीम संघाने चांगली स्टार्ट दिली. केदार आणि उमेशने सिंगल्सने मात्र मॅच बनवली आहे. 23 बॉल मध्ये 26 रनची गरज आहे. 3 रन वरचढ आहेत ते मात्र कव्हर करावे लागतील. इकडे देखील फ्लिक करण्याचा प्रयत्न केला गेला. पुन्हा एकदा सिंगल रन मिळेल. 10 रन झाले धावफल कव्हर. 22 बॉल मध्ये 25 करायचे आहेत. यावर देखील हलक्या हाताने ढकलण्याचा प्रयत्न केला गेला. पुन्हा एकदा सिंगल रन मिळेल. सिंगल डबलची बॅटिंग मात्र इथे बनवणं गरजेचं आहे. केदार उमेश हे 2 बॅटर 35 टार्गेट आहे. पस्तीस रनचं टार्गेट आहे. थोडं स्पीडअप करा.
एक रन शॉर्ट आहे. ओके, एक रन. चला मॅच चालू करायची लगेच. एक रन मायनस आहे. ओके, एक मिनिट अंपायर. तीन बॉल 11 झालाय ना. ओके, चालू करायची मॅच. 21 बॉल मध्ये 24 करायचे आहेत. मॅच चालू करायची लगेच. 35चं टार्गेट आहे. 21 बॉल मध्ये 24 रनची गरज आहे. बघा बाहेर पूर्णपणे बॉल येऊ द्यात.
सांगायची गरज नाही मित्रांनो, पूर्णपणे बॉल बाहेर होतो तरच मग पकडा प्लीज. या बॉलवर देखील आपण पाहतो व्हाईट बॉल. या बॉल देखील लोअर फुलटॉस बॉल समोर खेळण्याचा प्रयत्न केला गेला, एक सिंगल रन मिळेल. बावीस धावांची गरज असून मॅचला जिंकण्याकरिता आणि कुठे ना कुठेतरी मॅच आपण पाहिलं तर या बॉल देखील पुन्हा एकदा कव्हरला खेळण्याचा प्रयत्न केला गेला, सिंगल रन मिळेल. शिवनेरी माहीम संघ देखील मॅच सोडणार नाहीये, त्यांना माहिती की मॅच मध्ये आपण इझिली जिंकू शकतो, मॅच अगदी क्रुशल आहे. सो शिवनेरी माहीम संघ देखील फ्री माइंड बॅटिंग करतोय. 1 टू गो. 21 धावांची गरज आहे 19 बॉल मध्ये. या बॉल देखील हलक्यात ढकलण्याचा प्रयत्न केला गेला आहे, तिकडे आता मात्र रन सिंगल मिळते. 18 चेंडूने 20 धावांची गरज सामना जिंकण्याकरिता शिवनेरी माहीम. 18 बॉल 20 करायचे आहेत. अठरा बॉल मध्ये आपण पाहिलं तर 20 धावांची गरज आहे मॅचला जिंकण्याकरिता. 18 बॉल 20 करायचे आहेत. थोडं स्पीडअप करायचं फिल्डिंग टीम, जास्त वेळ घेऊ नका प्लीज. अठरा बॉल मध्ये जिंकण्याकरिता 20 रनची गरज आहे. बॉलिंगसाठी शैलेश, स्ट्राईक एंडला बॅटर आहेत उमेश. 18 बॉल 20. पहिला बॉल एक जबरदस्त पिचिंग केली गेली, तिकडे मात्र शैलेशने येईल सिंगल रन लेग बाय रूपामध्ये. 17 बॉल्स मध्ये जिंकण्याकरिता 19 धावांची गरज आहे. स्ट्राईक एंडला बॅटर केदार. यावर देखील कट करण्याचा प्रयत्न केला गेला, डॉट बॉल येतोय. 16 बॉल मध्ये जिंकण्याकरिता 19 धावांची गरज आहे. जबरदस्त बॉलिंग केली गेली शैलेशने. एकाच दुसरी सेफ आली तर मॅच ओव्हर सेफ आली तर मॅच मध्ये कमबॅक करू शकतो गावदेवी स्टार अंधेरी संघ देखील. सोळा बॉल 19 रनची गरज आहे. यावर देखील फाईन लीगला खेळण्याचा प्रयत्न केला गेला. डिक्लेअर झोन मध्ये बॉल ट्रॅव्हल. 18 धावांची गरज असून 15 बॉल मध्ये 15 बॉल्स मध्ये 18 धावांची गरज आहे. फिल्डिंग टीम जास्त वेळ घेऊ नका प्लीज, कारण की ऑलरेडी खूप उशीर झालाय. अजून एक मॅच आपल्याला खेळवायची आहे, प्लीज थोडं सहकार्य करा. 15 बॉल मध्ये जिंकण्याकरिता 18 धावांची गरज आहे. या बॉलवर रिव्हर्स खेळायचा प्रयत्न केला गेलाय. एक रन तिकडे मिळेल. 14 चेंडूने जिंकण्याकरिता 17 रनची गरज आहे. 14 बॉल 17 करायचे आहेत. स्ट्राईक केलं बॅटर उमेश. यावर देखील एफर्ट्स दिले गेले आणि शेवटच्या क्षणी मात्र इकडे नो बॉल आहे.
शैलेशने मात्र थोडी पिचिंग मागे ठेवली आणि पंचांनी मात्र नो बॉल. तर 14 बॉल मध्ये 15 करायचे आहेत. शिवनेरी माहीम संघात मात्र कमबॅक करत असताना या मॅच मध्ये 14 बॉल मध्ये जिंकण्याकरिता 15 रनची गरज आहे. अंपायर नो बॉल आहे. दोन बॉल आहेत. 14 बॉल मध्ये 15 रनची गरज आहे. रन झाले आतापर्यंत 21 रन झालेत. शेवटचा बॉल अजूनही बाकी आहे. शेवटचा एक बॉल अजूनही बाकी आहे. 21 रन झाले धावफलकावरती. 13 बॉल मध्ये 14 रनची गरज आहे. फिल्डिंग टीम आपण जास्त वेळ घेत आहे बघा. ही इनिंग ऑलमोस्ट अगदी 35 मिनिट झालेत तरी तुम्ही इनिंग संपवत नाहीये. या बॉलवर रिव्हर्स खेळायचा प्रयत्न केला गेला. स्ट्राईक एंडला फेकी करतील परंतु सिंगल रन मिळेल. शेवटचे 12 बॉल आणि जिंकण्याकरिता 13 रनची गरज आहे. 12 बॉल 13 करायचे आहेत. पहिलं विकेट विन असणार आहे. त्यानंतर मॅचचा टॉस आहे तो गृहीत धरला जाईल. बारा बॉल मध्ये 13 रनची गरज आहे. बारा बॉल मध्ये 13 रनची गरज आहे. मॅचला जिंकण्याकरिता 12 बॉल 13 करायचे आहेत.
या बॉल देखील आपण परत लेग ब्रेक, परंतु व्हाईट बॉल आहे. आता 12 बॉलमध्ये 12 रन्स करायचे मॅचला जिंकण्याकरिता शिवनेरी माहीम. या बॉल देखील कट केल्या गेले. 1 रन मिळेल सिंगल आणि आता जिंकण्याकरिता फक्त आणि फक्त 10 रनची गरज आहे. 11 बॉल 10 करायचे आहेत. या बॉल देखील हलक्यात ढकलला गेला. सिंगल रन मिळेल, डबलचा कॉल होईल परंतु नाही. एकच रन तिकडे मिळेल. 9 रनची गरज आहे 10 बॉल मध्ये. अमित बघितलं आम्ही. हा, अमितला पण पेनल्टी आहे. नो बॉल. या बॉल देखील बॅटर आउट. सात रनची गरज आहे 8 बॉल मध्ये. व्हाईट बॉल. शेवटचे 6 बॉल जिंकण्याकरिता 4 रनची गरज आहे. 6 बॉल 4. पॉलिससाठी शैलेश 6 बॉल मध्ये फक्त आणि फक्त 4 रनची गरज आहे. पहिले 2-3 बॉल मॅचचे रिझल्ट सांगून जाईल. स्ट्राईक केला बॅटर उमेश. या बॉलवर बाहेरचा बॉल, त्याला छेडछाड करण्याचा प्रयत्न केला गेला आणि हे प्रभू, ये क्या हुआ.
चेतन जर माहीम वरून माहीम स्लो ट्रेन मध्ये बसला तरी अंधेरीला जाईपर्यंत त्याला ऐकावं लागेल. हा, चेतनने एवढ्या जोरात थ्रो दिला माहिती, त्याने 6 मारला तो वसूल केला. बॉलचा बाउन्स त्यांनी दाखवला की एवढा बॉल कॅप्टनचा बॉल उडू शकतो. व्हाईट बॉल. सो शिवनेरी माहीम संघ आपण पाहिलं तर इकडे मॅच मध्ये आले फक्त आणि फक्त 2 धावांची गरज आहे. समोर खेळले गेले आहेत, फिल्डर आहेत तिकडे, फक्त 1 धावेची गरज आहे मॅचला जिंकण्याकरिता. न्यू बॅटर संकेत, 1 धावेची गरज आहे. दिपेश दत्ता 11 सायन्स संघ आपण तयार राहा. आठ विकेट गेलेत पहिल्या इनिंग मध्ये. हो हो, जबरदस्त विनिंग स्ट्रोक पाहिला गेलाय आणि हँडसम 6 एफर्ट्स दाखवले तिकडे, परंतु विनिंग स्ट्रोक पाहिला गेला. प्रज्वलच्या बॅटमधून एक जबरदस्त टायमिंग करत असताना प्रज्वलने एफर्ट्स दिले गेले तिकडे, परंतु